नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण तर्रीदार अशी झणझणीत बटाटाची अगदी सोपी अशी भाजी बनवण्याची पद्धत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी या ठिकाणी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे वाटाणा पहा. आणि त्यासाठी मी आता एक बटाटा मोठा साल काढून असं किसून कापून घेतला आहे बारीक पहा. आणि पाण्यात भिजत ठेवला होता. आता कढईमध्ये तेल टाकूया 2 पळ्या. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं घालून घेते आणि तमालपत्र घालते थोडं. आता मी यामध्ये बारीक असा कांदा कापून घेतले होते 2 साईजचे, ते 2 कांदे यामध्ये घालून घेते. कांदा मस्त बारीक गॅसवर छान असं परतून घ्यायचा आपल्याला. कांदा छान असा परतून घ्यायचा आपल्याला आणि कसा तांबूस रंग येईपर्यंत. जास्त पण आपल्याला हे नाही करून द्यायचं. थोडंसं गुलाबी रंगावर छान असा परतून घेणार आहे व्यवस्थित कांदा आपण. मस्त असा कांदा आपला परतून झालेला आहे. तोपर्यंत मी 2 टमॅटो लालसर असे मिक्सरला बारीक वाटून घेते पहा. 2 टमॅटोची प्युरी यामध्ये घातली मी. टोमॅटोची प्युरी घातली की होतं तरी छान येते भाजीला. छान मस्त असा तेल सुटेपर्यंत टमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत पहा. 5 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त असं तरी सुटलेली आहे पहा. तेल देखील छान सुटलेलं आहे आणि टमॅटोचा कच्चापणा देखील गेलेला आहे पाहू शकता. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. अगदी बेसिक मसाले घालणार आहे ते पहा. काय काय घालणार आहे ते. हळद घातलेली आहे, लाल तिखट, थोडासा गरम मसाला घालते हे पहा. थोडासा किचन किंग मसाला घालते, तेवढे मसाले पण घातलेले आहे. हिंग घालते थोडंसं. तर मसाले 1 मिनिटभरासाठी असे परतून घेऊया आपण पहा. बारीक गॅस आहे कारण मसाला आपला करपट लागू नये. एकदम बारीक गॅसवर मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आता यामध्ये आपण जो बटाटा कापून घेतला होते ते बटाटे यामध्ये घालून घेऊया. बटाटा शिजायला टाईम लागतो, त्यामुळे आपण बटाटा पहिल्यांदा टाकून घेऊया यामध्ये. तर छान असे मसाल्यात एकजीव करून घेऊ छान असे बटाटे सर्व. आणि झाकण ठेवून 10 मिनटं याला छान असं शिजवून देऊया पहा. 10 मिनटानंतर थोडेसे मसाले आपण वाफेवर शिजवून घेतले होते. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. गरम पाणीच घालायचं आहे कारण गरम पाणी घातल्याने भाजी चव देखील बिघडत नाही आणि तरीसुद्धा छान येते. ते गरम पाणी घातलेलं आहे. यामध्ये मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे, कोथिंबीर घालते. आता झाकण ठेवून पुन्हा आपण याला एक उकळी काढून घेणार आहोत छान, जेणेकरून आपला बटाटा छानपैकी शिजेल आणि जास्त टाईमसुद्धा लागणार नाही पहा. बटाटा देखील आपला छान असा शिजलेला आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते पहा. अगदी सहज असं कट होते बटाटा आपला. छान बटाटा शिजलेला आहे आपला. तर आता यामध्ये मी वाटाणा घालणार आहे. आपण जो मटार घेतला होता तो मटार यामध्ये घालून घेऊया आणि असं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणखी आणि झाकण ठेवून पुन्हा जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनटं झाकण ठेवून लगेच गॅस बंद करून टाकणार आहे मी हे पहा. 5 मिनटानंतर अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे आपली पहा. आपली मटार बटाटा भाजी तयार झालेली आहे. पुरीसोबत देखील खाऊ शकता तुम्ही, चपातीसोबत पहा. अगदी टेस्टी झालेली आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहा. आपली मटार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.